बहिणीचं नातं जोडल्यानंतर आता ते अविचारीपणाने तोडलं जातंय, त्यावर फडणवीस अधिकृत प्रतिक्रिया देऊ शकतील, सुषमा अंधारे म्हणाल्या. सुषमा अंधारे म्हणाल्या, इथल्या समाधी स्थळावर मस्त टेकून इथली ऊर्जा घेऊन आपापल्या विभागात जाऊन काम करायला सज्ज होतात. मी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी इकडे आलेले आहे. मेळाव्यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, हा प्रश्न आता खूप वेळा झाला. 2 मेळावे, 2 गोष्टी, ज्यांना जे करायचे आहे ते करू दे. आम्ही अभिजातपणे हा पारंपरिक दिवस आहे आणि पारंपरिक पद्धतीने उपक्रम साजरा केला जातो तसा आम्ही करणार. मुख्यमंत्री लाडके बंधू योजना बांगलादेशी महिलांवर सुषमा अंधारे म्हणाल्या, बहिणींचं नातं जोडल्यानंतर आता ते तोडायचं कसं? अविचारीपणाने नातं जोडणारी माणसं किंवा नातं जोडताना न बघणारी माणसं, या सगळ्यांवरती सगळ्यात जास्त अधिकृत प्रतिक्रिया हे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देऊ शकतील. गोष्टी आहेत, त्यांना जे करायचे ते करू देत. मला असं वाटतं की आम्ही अभिजातपणे जो आमचा पारंपरिक हा दिवस आहे आणि ज्या पद्धतीने ज्या पारंपरिक उपक्रमांनी साजरा केला जातो तसाच तो आजही साजरा होतो. मुंबईमध्ये एका बांगलादेशी महिलेला पोलिसांकडून अटक करण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे अशी माहिती दिली समोर आली की या महिलेने लाडकी बहिणीचा लाभ घेतला. नाही, मग आता बहिणीचं नातं जोडल्यानंतर पुन्हा ते नातं तोडायचं कसं काय बरं? अविचारीपणाने नातं जोडणारी माणसं किंवा नातं जोडताना काय न बघणारी माणसं, मला असं वाटतंय या सगळ्यांवरती सगळ्यात जास्त अधिकृत प्रतिक्रिया ही राज्याचे गृहमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब व्यवस्थित देऊ शकतील. पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे गुटख्याचा मोठा साठा जप्त. अन्न व औषध प्रशासन व खान्देश्वर पोलिसांची कारवाई. पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे गुटख्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. आज सकाळी जवळपास 7:30च्या सुमारास विचुंबे परिसरात काही अवैध गोष्टी घडत असल्याची माहिती गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून मिळाली. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन व अन्न नागरिक औषध प्रशासन यांच्या माध्यमातून या ठिकाणी धाड टाकण्यात आली. त्या ठिकाणी तपास केला असता मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आढळून आला. सध्या महाराष्ट्रात गुटखा बंदी असल्याने असा साठा ठेवण्यास कायद्याच्या दृष्टीने मज्जाव आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन व खान्देश्वर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली. पनवेल मधील विचुंबे गावात एका चाळीतल्या खोलीमध्ये आढळून आलेला 20,06,000 किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुटखा, पान मसाला अशा तंबाखूयुक्त पदार्थ मिळून आतापर्यंत जवळपास 28 लाखांचा मुद्देमाल व माल पोहोचवण्यासाठी वापरण्यात आलेल्या दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे. तुम्ही इकडे कारवाई करायला कोणती कारवाई केली? आज दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी आपल्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे माननीय मंत्री नरहरी झिरवाळ साहेब यांच्या आदेशानुसार आणि आपल्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त गुप्तवार्ता माननीय राहुल खाडे साहेब, त्यानंतर आपल्या विभागाचे माननीय आयुक्त नार्वेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आजची ही कारवाई प्रस्तावित केलेली होती. आपल्याला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळालेली होती. त्या अनुषंगी आपण या विभागाचे या कार्यक्षेत्राच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय ढाकणे मॅडम यांच्या सहकार्याने
आपण सकाळी साधारणतः 7:45च्या सुमारास या ठिकाणी हजर झालो आणि हजर राहून या ठिकाणी तपासणी केली असता आपल्या या विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घागरे साहेब यांच्या समवेत येऊन या ठिकाणी पाहणी केली असता या ठिकाणी प्रतिबंधित केलेला अन्नपदार्थाचा साठा मोठ्या प्रमाणावरती आढळून आला. सदर साठ्याची किंमत साधारणतः 28 लाखाच्या जवळपास आहे आणि सदरचा प्रतिबंधित केलेला अन्नपदार्थाचा वितरण करण्यासाठी एक 2 व्हीलरची देखील वापर करण्यात येत होता. तर तीसुद्धा आपण या कारवाईमध्ये जप्त करणार आहोत. तर याच्यानंतर हा सदरचा साठा ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसह आपण या प्रकरणामध्ये प्रथम खबर अहवाल म्हणजेच FIR सुद्धा दाखल करणार आहोत. हा माल नेमका कुठला होता आणि किती पकडण्यात गेला? याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिबंधित अन्नपदार्थ होता. साधारणतः 14 प्रकारचे वेगवेगळे प्रतिबंधित अन्नपदार्थ होते. याच्यामध्ये गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू यासारखे प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ होते. ते आपण जप्त करून पुढील कार्यवाही आपण मार्केटमध्ये व्हॅल्यू किती असेल? तर साधारणतः याची व्हॅल्यू बघितली तर अप्रॉक्सिमेट 28 लाखाची जवळपास किंमत आहे. तर सदस्थितीमध्ये जेव्हा आपण या ठिकाणी व्हिजिट केली तेव्हा या ठिकाणी संदीप कुमार निषाद म्हणून जो व्यक्ती कामकाज पाहत होता त्या व्यक्तीला आपण ताब्यात घेतलेला आहे. तर तो जो नाव अजून यापुढे निष्पन्न होतील किंवा तो जो नाव सांगेल ते नाव आपण पुढे FIR मध्ये आपण टाकत. घरमालकांवर काय कारवाई? याच्यामध्ये आता घरमालकांनी त्या व्यक्तीसोबत काही भाडे करार केलेला आहे का, भाडेतत्त्वावर काही जागा दिलेली आहे का हे बघणं गरजेचं आहे. जर तसं भाडे करार जर केलेला असेल तर आपल्याला त्यावर कारवाई करायची किंवा काय ते लीगल बेसिसवरती आपण. सातत्य राहील की कशा पद्धतीत अजून बरेचसे नाही, यापुढे देखील जर असं आपल्याला गुप्त बातमीदारामार्फत जर असं मोठ्या प्रमाणावरती कुठं विक्री होत असताना आढळून आल्यास आमच्याशी संपर्क केल्यास किंवा आमचा टोल फ्री क्रमांक आहे त्यावरती संपर्क केल्यास आम्ही निश्चितपणे यापुढे ही कारवाई घेऊ. यात पण फरार आहे का? याच्यामध्ये सदस्थितीमध्ये आपण कोणाचं नाव सांगणं ते शक्य होणार नाही. कारण शेवटी आरोपीला आता आपण जेव्हा इन्क्वायरी करू पोलीस खात्यामार्फत जेव्हा ते इन्क्वायरी होईल त्यावेळेस जर निष्पन्न झाले तर त्यांचे नाव निश्चितपणे यामध्ये ॲड करणार. याची काय आपण चौकशी कोणत्या राज्यातून आणलाय किंवा कशा प्रकारे इथे पोहोचला गुप्त बातमीदारामार्फत आपल्याला इथे वितरण होणार होतं? बरोबर. तर याच्यामध्ये आता एक्झॅक्टली ह्याचं काय पुरवठा बिल वगैरे यांनी काही सादर केले नाही. आपण तशी विचारणा केली किंवा कुठून माल विकत घेतला आहे किंवा कोणाला पुरवठा करणार आहात तर याच्याबद्दल आपल्याला त्यांनी वितरण करण्यासाठी जे काही विक्री बिल किंवा खरेदी कुठून केलं याच्याबद्दल खरेदी बिल यांनी काही उपलब्ध करून दिलेले नाहीत. त्यामुळे निश्चितपणाने आपल्याला अद्याप त्यावरती काही प्रतिक्रिया देणं शक्य होणार नाही. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139. तरुणावर प्राणघातक हल्ला प्रकरणात 3घांना अटक. कल्याण पूर्व येथील कैलासनगर परिसरात वाढदिवसाची पार्टी करत असताना गबरू यादव या तरुणावर एका टोळीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आता गबरू यादव यांच्यावर हल्ला करणाऱ्या 3 आरोपींना कोळशेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण पूर्व मधील कैलासनगर भागामध्ये परवाला घटना घडली होती. त्यामध्ये 2 गटामध्ये मारामारी झाली होती आणि त्यामध्ये शस्त्राने जो जखमी आहे त्याला वार करण्यात आले होते. त्यामध्ये जुन्या IPC मध्ये 307 आणि आताच्या याच्यामध्ये 109 BNS आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये 3 आरोपितांना अद्याप अटक केलेली आहे. त्यांचे नाव आहेत दीपक यादव काल्या, दुसरा आहे तुषार वाल्मिकी आणि तिसरा आहे प्रेम सदाबसे. अशा 3 अटक करण्यात आलेली आहे. अद्यापही काही आरोपींची शोध चालू आहे. थोड्या दिवसात ते पण अटक होतील.
सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या आरोपींना आज माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आलेला आहे आणि माननीय न्यायालय PCR किंवा MCR देईल, त्याप्रमाणे पुढचा तपास होईल. त्यांच्या आणखी आरोपी जे 3 आरोपी त्यांच्यावर काय गुन्हा दाखल आहे का पूर्वीचा? आता जे अटक आहेत त्यापैकी 2 आरोपितांवरती पूर्वीचे पण गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी प्रतिबंधक कारवाई सुद्धा दोघांवरती करण्यात आलेली होती आणि आता त्यानंतर त्यांनी गुन्हा केलेला आहे, त्यामुळे आता याच्यानंतर त्याच्यावरती सक्त अशी प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल. वाद कसा झाला होता? वादाचं कारण हे 2 गटांमध्ये आपसी दुश्मनी आहे पूर्वीची आणि त्यावरूनच वाद झालेला आहे. त्यांचे काय गँग वगैरे आहे सर? कसं काय गँग बद्दल काही असं विशिष्ट काही माहिती मिळून येत नाही, परंतु एकमेकाबद्दल जे पूर्वीचे भांडणं आहेत एवढं मात्र समजतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल. 2 दिवस राज ठाकरे यांचा नाशिकमध्ये दौरा. पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत साधणार संवाद. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा दौरा महत्वाचा. स्वतः ड्रायव्हिंग करत राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल. राज ठाकरे यांच्या समवेत मनसेचे नेते अविनाश अभियंकर. येवला तालुक्यातील एरंडगाव येथे मोसंबी लागवडीचा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग. मोसंबी हे फळपीक मराठवाड्यात घेतले जाते. मोसंबीसाठी उष्ण हवामान पोषक असते. नाशिक जिल्ह्यात तसेच थंड हवामान आहे तरी शेतकरी मोसंबी पीक घेत असून हा प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे. येवला तालुक्यातील एरंडगाव या ठिकाणी शेतकरी दिलीप पाटील यांनी आपल्या 2 एकर शेतात मोसंबीची लागवड केली असून मोसंबी आंतरपीक देखील घेतले आहे. 2 एकरात किमान 30 टन मोसंबीचं उत्पादन निघणार असून या शेतकऱ्याला 5 ते 7 लाख रुपयांचा नफा अपेक्षित आहे. तर आम्ही पारंपरिक शेतीला फाटा देत कांदा पीक करणारे आम्ही शेतकरी, पण कांदा पीक कॅन्सल करून आंतरपीक म्हणून आम्ही त्या मोसंबी घेतली, त्याच्यात आंतरपीक म्हणून कांदा केला. तर आम्हाला त्या पिकातून चांगलीच म्हणजे कमी खर्चामध्ये कांद्याच्या खर्चामध्येच मोसंबी पीक मिळून गेलं बा. आणि आतापर्यंत मोसंबी पीक म्हणजे अशी वस्तू आहे का हे 16 बाय 16 वर लावलेलं झाड असतं, पण आपण त्याचे थोडं अंतर कमी करून 2 एकरामध्ये 1000 झाडं लावून तर 12 बाय 8 वरती लागण केली त्याची. तर जे पारंपरिक पद्धतीने मोसंबी करतात तर ते 16 बाय 16च्या अंतरावरती मोसंबी लावतात. लागवडीसाठी आपल्याला आले 70 रुपये रोपाने आपण रोप आणलं होतं, तर 50 ते 60 हजार रुपये खर्च लागवडीचा आलाय आपल्याला. उत्पन्न किती येणार? तर उत्पन्न अपेक्षित आम्हाला 5 ते 7 लाख रुपयापर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट.
त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139. ग्रामपंचायतच्या अपहरणाप्रकरणी ग्रामस्थांचे शोले स्टाईलने आंदोलन. नाशिकच्या येवला तालुक्यातील रस्ते सुरेगाव ग्रामपंचायतमध्ये झालेल्या कथित अपहरणाची चौकशी करण्याबाबत वारंवार मागणी करून प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने अखेर संतप्त ग्रामस्थांनी मोबाईलच्या टावरवर चढून शोले स्टाईलने आंदोलन सुरू केले. दरम्यान जोपर्यंत ग्रामपंचायतमध्ये झालेल्या अपहरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. आज सुरेगाव रस्ता येथील ग्रामपंचायतच्या अपहरणाप्रकरणी इथे टावर आंदोलन करण्यात येत आहे. या अगोदर आम्ही वारंवार उपोषण करून माननीय BDO साहेब, मंडलिक साहेब यांनी आमचे उपोषण सोडवलेले आहेत. परंतु उपोषण सोडवताना माननीय BDO साहेबांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिलेलं होतं आणि ही घटना वारंवार त्यांनी 2 ते 3 वेळेस लिहून दिली. 2-3 वेळेस त्यांनी उपोषणं सोडवली, परंतु अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही केली नाही. किंवा त्यांनी आता लिहून दिलेलं होतं की चौकशी समिती लावलेली आहे, 21 तारखेला तुम्हाला अहवाल देण्यात येईल. परंतु 21 तारखेपर्यंत कुठलीही चौकशी समितीचा माणूस ग्रामपंचायतला आलेला नाही, त्यांनी चौकशी केलेली नाही. त्यानंतर रात्री 8 वाजता ते पत्र लिहित आहेत का आजपासून आम्ही चौकशी सुरू केली, तुम्ही कुठलंही आंदोलन करू नये. परंतु हे वारंवार घडत असल्याने आणि या ग्रामसेवकांना एक हे करतायत, चालढकल करतायत आणि त्यांची बचवणूक करताय. या सुरेगाव रस्ता ग्रामपंचायतमध्ये लाखोचा अपहार केला. तसेच अनेकदा कुठल्याही प्रकारची ग्रामसभा गेल्या 2-3 वर्षात कुठल्याही प्रकारची ग्रामसभा झालेली नाही. परंतु आज बघितलं तर ग्रामसभेचं खोटं प्रोसिडिंग आज गावापुढे ठेवण्यात आलेलं आहे. परंतु माझ्याबरोबर जेवढे गावकरी आहेत त्यांना विचारून तुम्ही बघू शकतात की यांच्या सगळ्यांच्या खोट्या सह्या मारून ते प्रोसिडिंग केलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही आज कुठल्याही परिस्थितीत आम्हाला जोपर्यंत आमचं अहवाल मिळत नाही किंवा या लोकांवर कारवाई करत नाही, ज्या लोकांनी खोटे प्रोसिडिंग तयार केले त्यांच्यावर कार्यवाही होत नाही, तोपर्यंत आम्ही हे टावर आंदोलन सोडत नाही आणि टावरवरून खाली उतरत नाही. आणि वेळ आली तर आमच्यातून आम्ही सगळेचे सगळे टावरवरून सुद्धा आत्मदहन करू शकतो. याचा माननीय BDO साहेबांनी हे घ्यावं. तपासासंदर्भात सर्व माहिती आम्हाला लेखी स्वरूपात दिली पाहिजे, धनंजय देशमुख म्हणाले. मला यंत्रणेवर शंका येत आहे. त्याचे कारण CCTV व्हिडिओ माध्यमांना भेटतात, मग यंत्रणा त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाही? माझ्या भावाचे जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा देताना हे महत्वाचे आहेत. माध्यमांना हे व्हिडिओ मिळतात, मग यंत्रणेने काय केले आहे? आमचा विश्वासघात झाला तर याला जबाबदार कोण, याचे उत्तर आम्हाला हवे आहे. यंत्रणेने आतापर्यंत काय काय हस्तगत केले याची माहिती देशमुख कुटुंबाला दिली पाहिजे आणि याच बाबत आम्ही अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत. जी घटना घडली आहे त्यानंतर आरोपी सर्व जिल्ह्यात होते. सरेंडर होण्यासाठी ते जिल्ह्याच्या बाहेर गेले. याला CID, SIT यंत्रणा जबाबदार असेल. या सर्वांची माहिती आम्हाला मिळालीच पाहिजे. याचे उत्तर लेखी स्वरूपात पाहिजे, तोंडी घेणार नाही. मला आता संशय येतोय, आरोपींना फरार करण्यात आणि आसरा देण्यास मदत करणाऱ्यांना कारवाई का केली नाही? या गोष्टीवर मला शंका आहे आणि मी त्याची माहिती घेणार. जे समोर येत आहे त्यावर पोलीस यंत्रणा व्यक्त झाली नाही. कराड्यांना कोठडीत कमी आणि हॉस्पिटलमध्ये जास्त राहायचे आहे. आरोपींना अभय दिला नसता तर हा खून झाला नसता, असं धनंजय देशमुख म्हणाले. काय तुमचा काय संशय आहे याबद्दल? यामध्ये आता
आपण सुरुवातीला काही गोष्टी बोललो त्यावरच हा सगळा संशयाचा भोवऱ्यात मी सुद्धा स्वतः अडकलोय की मला संशय आला आता सगळा की तपास सगळं चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, ह्यांना फाशी होणार आहे हे पण सगळं खरं आहे, पण तुम्ही तपासामध्ये जे ॲडिशनल सगळे गोष्टी आहेत ते तुम्ही का घेत नाहीत? तुम्ही ज्या आरोपींना फरार करण्यात, आसरा देण्यात, ज्यांनी गाड्या वापरल्या यांच्यावर अजून का कारवाई केली नाही? जो माणूस म्हणतोय की मी इथं भेटलो तिथं भेटलो, तो काल परत आता 29 तारखेला तो त्याच्याच गाडीमध्ये नेऊन सोडलेला स्पष्ट दिसतंय. तर या गोष्टीवर अजून काही काम केलं गेलेलं नाही याची शंका मला आहे, किंवा जर यांनी काही काम केलं असेल त्यांनी मला आज दाखवलं पाहिजे. मी आज जाणार आहे सेड. वाल्मिकांड उपचार वारंवार घेतोय, हे सगळं त्यांचं काहीतरी जे फिर्यादी आहेत समजा त्यांना काहीतरी मॅनेजमेंट करायचं, त्यांच्यावर काहीतरी वेगळ्या दिशेनं चालायचं हे कारस्थान आहे. कारण हा उपचाराचा ड्रामा म्हणण्यापेक्षा तुम्ही मला हे सांगा की आतापर्यंत ज्या घटनाक्रम घडतोय आणि जे सगळं समोर येतोय यावर पोलीस यंत्रणा एकदाही व्यक्त झालेली नाही. तुम्हाला त्यांनी व्यक्त झालं पाहिजे की हे काय चालू आहे, आपण दुःखात आहेत, आपण मोर्चात आहेत, आपण रस्त्यावर आहेत, आपण न्याय मागतो, हे यंत्रणेनं पण स्पष्ट केलं पाहिजे तुम्हाला की हे चाललंय काय. उपचाराबद्दल नेमकं तुमचं म्हणणं काय? उपचार घेतले जातात वारंवार, हा तर कोठडीत कमी आणि हॉस्पिटलमध्ये जास्त राहायचं असेल, संपर्कात येणारे लोक, त्यांना देणारा कोणी एखादी सूचना, त्याच्यावर त्यांचं काहीतरी मॅनेजमेंट चालू असेल, त्या हिशोबाने त्यांचं चालू आहे. PSI कल्याणमधील प्रवाशांनी सांगितला जळगाव रेल्वे अपघातातील थरारक अनुभव. जळगावमध्ये झालेली दुर्घटनाग्रस्त पुष्पक एक्सप्रेस रात्री 11:30 वाजता कल्याण स्थानकात पोहोचली. या ट्रेन मधून प्रवास करणारे प्रवाशांचे नातेवाईक त्यांना घेण्यासाठी कल्याण स्थानकात दाखल झाले होते. आपल्या नातेवाईकाला सुखरूप बघून त्यांनी सुटकेचा श्वास सोडला. दरम्यान या एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या संदीप जाधव या प्रवाशाने घडलेली घटना कथन करताना चालत्या एक्सप्रेस मधून प्रवाशांनी मारलेल्या उड्या आणि समोरून आलेल्या एक्सप्रेस खाली चिरडले गेलेले प्रवासी यांचे केलेले वर्णन अंगावर काटा आणणारे होते. पुष्पक एक्सप्रेस 1.5 तास उशिराने धावत होती, त्यामुळे या गाडीचा वेग थोडा जास्त होता. त्यामुळे चाक आणि रुळाचे घर्षण होत आगीच्या ठिणग्या उडत होत्या. मात्र यामुळेच काही प्रवाशांनी गाडीला आग लागल्याचं समज करून घेत चालत्या गाडीतून उड्या मारल्या आणि अपघात झाला. जळगाव स्थानकापासून काही अंतरावर गाडी थांबली होती. याची माहिती मिळताच संदीप जाधव आणि त्यांच्या मित्रांनी ट्रेन मधून उतरून दुर्घटनास्थळ बोगीच्या जवळ जात शक्य तितक्या जखमींना रुग्णालयात धाडण्यासाठी मदत केल्याचं सांगितले. जखमींबरोबर मयत प्रवाशांचे मृतदेह रुग्णालयात पाठवल्यानंतर ही एक्सप्रेस कल्याणच्या दिशेने रवाना झाली. रात्री 11:30 वाजता ही एक्सप्रेस कल्याणमध्ये पोहोचली. आम्ही बुधवारी गेलो होतो लखनौला. लखनौवरून आम्ही ट्रेन पकडली लखनौ ते मुंबई. ती ट्रेन आमची भुसावळला आल्यावर 1.5 तास ही ट्रेन लेट होती आणि 1.5 तास लेट असल्यामुळे भुसावळच्या नंतर ती ट्रेन मला तरी वाटतो कारण मी त्या AC मध्ये उठून AC मध्ये मी दरवाजापाशी आलो होतो तेव्हा मी जो स्पीड बघितला होता
स्पीड खूप भयानक होता आणि अचानक ती गाडी नंतर थांबलेली आणि थांबल्यानंतर आम्हाला समजलं काहीतरी झालेलं आहे. जसं आम्हाला समजलं तर आम्ही बाहेर उतरून पाहिलं. कोण बोले आग लागले, कोण बोले त्या गाडीने काहीतरी लोक चिरू लागले. मग आम्ही उतरून जो पाहिलं तर आग वगैरे काय लागलेली होती, पण तेवढे त्या डब्यातून उतरलेली लोक एवढी भयानक घाबरली होती आणि त्यांना बघून आम्ही पण घाबरलो होतो. आणि जेव्हा आम्ही तिथे गेलो परिस्थिती बघत होतो तिथे भरपूर लोक गाडी खाली चिरून होती. एक बाई तर लेडीज ती मेलला चिटकून पुढे आली होती. तिला काही लोक काढण्यासाठी प्रयत्न करत होते. म्हणजे एकदम भयानक परिस्थिती होती आणि अक्षरशः लोक घाबरले होते. आणि तिथे आजूबाजूच्या गाववाल्यांनी थोडे लवकर फटाफट येऊन जरा मदत केली आम्हाला. तिथे अर्धा एक तास आमचा तिथे गेला. 1 तासानंतर आमची गाडी तरी काढली. पण ट्रेनमध्ये लोक अक्षरशः घाबरली होती. गायकवाड वसईवरून आहे. आम्ही लखनौवरून या गाडीमध्ये प्रवास करत होतो. अचानक आम्ही जळगाव सोडल्यानंतर गाडी थांबल्यानंतर आम्ही 10-15 मिनटं वेट केला. आमचे सहकारी पुढच्या बुकीमध्ये होते. त्यांनी फोन केला आम्हाला की गाडीला आग लागलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही खाली उतरल्यानंतर परिस्थिती आम्ही बघितली. आमचे बाबा म्हणजे तिथे खाली उतरले, त्याने पुढे गेले, त्यांनी पाहिलं तिथे, पण गाडीला काय आग लागलेली नव्हती. थोडीशी लोकांचा गैरसमज झाला. त्या गैरसमजातून हा सगळा प्रकार घडलेला आहे. गैरसमज असा झाला की कोणीतरी गाडीमध्ये चेन खेचली गेली. गाडी स्पीडने होती, तो ब्रेक घेतला गेला. ब्रेक घेतल्यानंतर पटरीतून ज्या चिंगाऱ्या निघाल्या त्या चिंगाऱ्यांचा गैरसमज लोकांनी असा केला की गाडीच्या डब्याला आग लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये जी भागदौड झाली आणि ज्या क्षणी गाडी थांबली त्या क्षणी लोकांनी उड्या मारल्या. लेफ्ट साईडने राईट साईडने दोन्ही साईडने उड्या मारल्या. पण एका साईडने गाडी येत होती बंगलोर एक्सप्रेस, त्याच्या खाली जवळजवळ 12 लोक तात्काळ चिरडली गेली आणि काही वेळा धक्का लागला. ती लोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. पण त्या क्षणी आम्ही म्हणजे आमचे बाबा दिनेश जाधव यांनी आम्ही त्या तिथे दोन बॉड्या आम्हाला दिसल्या, पण बाकीच्या बॉड्या दिसल्या नाही. कारण त्या ज्या बॉड्या होत्या त्या ट्रेनला अटकलेल्या होत्या 2 बॉड्या, त्या आम्ही बघितल्या. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. वाहने चोरणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. नवी मुंबई आणि परिसरामध्ये अनेक दिवसांपासून स्कूटी आणि रिक्षा चोरणाऱ्या सराईत 2 गुन्हेगारांना नवी मुंबई पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. या 2 चोरट्यांकडून रिक्षा आणि स्कूटी असा एकूण 20,45,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही गुन्हेगारांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये तब्बल 17 गुन्ह्याची नोंद असल्याचं निष्पन्न झाले आहे. सीबीडी पोलीस स्टेशनचा CR नंबर 16/15 चोरीच्या गुन्ह्यामध्ये ऑटो रिक्षा चोरीची घटना घडलेली होती. या संदर्भात सीबीडी पोलीस स्टेशनचे सिनियर PI रेवडे साहेब आणि त्याचबरोबर DB चे टीमचे प्रमुख डंबाळे आणि त्यांच्या टीमने आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि त्यांनी जवळपास शहरातील विविध ठिकाणचे वेगवेगळ्या प्रकारचा टेक्निकल अनालिसिस करून जवळपास 17 गुन्हे चोरीचे उघडकीस आणलेले आहेत. या 17 गुन्ह्यांमध्ये जवळपास 13 गुन्हे हे मुंबई पोलीस आयुक्तालयातील आहे आणि उर्वरित गुन्हे हे मुंबई पोलीस आयुक्तालयातील आहे. या दोन्ही आरोपींच्या पैकी एका आरोपीच्या विरुद्ध 324चा अनडिटेक्टेड गुन्हा सुद्धा आहे खारघर पोलीस स्टेशनचा, तो सुद्धा आम्ही डिटेक्ट केलेला आहे.
साधारणपणे हे गाड्या ते चोरी करून वेगळ्या ठिकाणी विकण्याचा प्रयत्न करायचे, काही ठिकाणी जे दुसरे आहेत जमा करून ठेवतात नंतर विकतात. ते गाड्या गॅरेजेस मध्ये सध्या 5 PC चालू आहे त्यांची, 6 दिवसानंतर ते तपासामध्ये माहित पडेल. मीटर रीडर कंटात्री कामगारांचे महावितरणाच्या कार्यालयासमोर निदर्शने. स्मार्ट मीटरला पुन्हा एकदा बुलढाण्यात विरोध सुरू झाला आहे. मध्यंतरी या संदर्भात मोठा विरोध झाल्यानंतर ते न लावण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय विधानसभा निवडणुकीनंतर फिरवला आहे. पुन्हा एकदा बुलढाणा जिल्ह्यात स्मार्ट मीटर लावण्यात येत असल्याने मीटर रीडर कंटात्री कामगार संघटनेमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. स्मार्ट मीटरमुळे रोजगारावर गदा येत असल्याने या विरोधात 1 फेब्रुवारी पासून काम बंद करण्याचा निर्णय मीटर रीडर कंटात्री कामगारांनी घेतला आहे. आज बुलढाणा महावितरण कार्यालयासमोर मीटर रीडर कंटात्री कामगारांनी निदर्शने करत आपल्या मागण्यांचं निवेदन महावितरणाच्या अभियंत्यांना दिले आहे. आमच्या मागण्या अशा आहेत की आम्ही 18 ते 20 वर्षापासून मीटर रिडिंगचं काम करत आहे. पण आज रोजी महावितरणने स्मार्ट मीटर योजना अंमलात आणली आहे आणि त्याची बसवणूक सुद्धा सुरू केलेली आहे. आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मागच्या 6 महिन्यांवर विधानसभेची घोषणा केली की घरगुती ग्राहकांना स्मार्ट मीटर लावणार नाही. परंतु त्यांनी आता आदेश दिलेले आहेत की मीटर लावणे सुरू करून द्या आणि बरेचसे मीटर लागलेले आहेत. आज पुऱ्या बुलढाण्यामध्ये 3.5 ते 4,000 मीटर लागलेले आहेत. त्याची यादी आहे आमच्याकडे. आम्ही तुम्हाला ती यादी देऊ, प्रत्येक डिव्हिजनमध्ये देऊ. काय मागणी आणि त्या स्मार्ट मीटरमुळे आमचे रोजगार प्रीपेड मीटर असल्यामुळे त्याचं रिचार्ज मारून ग्राहकाला त्याचं अगोदरच प्रीपेड करावं लागेल. आणि आता आमच्याकडे रोजगार राहिलाच नाही. तर मग आता आमच्यामधले काही असे लोक 50शी पार केलेले आहेत, त्यांना आता रोजगार कुठून मिळेल. त्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची मीटर रीडर संघटना आहे. त्या संघटनेच्या वतीने आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे सर्कल ऑफिसला आम्ही आज निवेदन देतो. काम बंद आंदोलन करून 1 फेब्रुवारीपासून आम्ही काम बंद करत आहे. जर शासनाने किंवा प्रशासनाने जर चांगला निर्णय घेतला नाही तर आम्ही बेमुदत काम बंद ठेवू. महाराष्ट्र विरुद्ध बडोदा रणजी सामना. पहिल्या दिवशी महाराष्ट्र 7 बाद 258. यष्टी रक्षक सौरभ नवाले नाबाद 60. अतित शेठ 3 बळी. मान्यवरांच्या हस्ते सामन्याचे शानदार उद्घाटन. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI तर्फे सुरू झालेल्या महाराष्ट्र विरुद्ध बडोदा रणजी ट्रॉफीत हुतात्मा अनंत कान्होरे मैदानात गोल क्लब नाशिक येथे पहिल्या अखेर दिवस महाराष्ट्राच्या 7 बाद 258 धावा झाल्या आहेत. शानदार समारंभात मान्यवरांच्या हस्ते आकाशात विविध रंगी फुगे सोडून सामन्याचं उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार, सेक्रेटरी कमलेश पिसाळ, CEO अजिंक्य जोशी, पदाधिकारी अतुल जैन, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, खासदार राजाभाऊ वाजे,
आमदार देवयानी फरांदे, सीमाताई हिरे व राहुल ढिकले आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार देवयानी फरांदे यांनी महाराष्ट्र संघाला मराठीतून तर बडोदा संघाला टाळ्यांच्या गजरात खास गुजरातीतून शुभेच्छा दिल्या. यावेळी नाशिक जिल्हा सेक्रेटरी असोसिएशनचे माजी चेअरमन विलासभाऊ लोणारी, विद्यमान चेअरमन धनपाल विनोद शहा, सहसचिव योगेश मुन्ना हिरे व चंद्रशेखर दंदने, सेक्रेटरी समीर रखटे, खजिनदार हेमंत देशपांडे, संघटनेचे पदाधिकारी राघवेंद्र जोशी, निखिल टिपरी, शिवाजी उगले, बाळासाहेब मंडलिक, महेश मालवी, हेतल पटेल असे आजी व माजी कार्यकारिणी सदस्य तसेच तीनही निवडी समिती सदस्य सतीश गायकवाड, तरुण गुप्ता व फैयाज गंजी फ्रॉकवाला उपस्थित होते. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139. भ्रष्टाचारी गुन्हेगार पालकमंत्रींच्या हस्ते ध्वजारोहण करणे म्हणजे राष्ट्रध्वजाचा अपमान. शिवराम पाटील, जळगाव. भ्रष्टाचारी गुन्हेगार पालकमंत्रींच्या हस्ते ध्वजारोहण करणे म्हणजे राष्ट्रध्वजाचा अपमान आहे, अवमूल्यन आहे, हा अपमान आहे. हे अवमूल्यन थांबवणे मुख्यमंत्री फडणवीस यांची जबाबदारी आहे. पण ते तितक्या जबाबदारीने विचार करत नसतील, तितक्या जबाबदारीने काम करत नसतील तर लोकशाही वाचवण्यासाठी लोकांनी चोरांना, गुन्हेगारांना जाहीर विरोध केला पाहिजे. अशी पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या चर्चेला उधाण आले आहे. आता महाराष्ट्र सरकारचं मंत्रिमंडळ गठीत झालं आणि त्याच्यामध्ये यांनी काही मंत्र्यांना पालकमंत्री जबाबदारी दिली. फडणवीस साहेब, मोदी साहेब म्हणतात की आमचा भाजप प्रामाणिक लोकांचा आहे, पण आमचा अनुभव आहे की तुमच्या सोबत असलेले मंत्री मात्र भ्रष्टाचारी आहेत. आणि तेच भ्रष्टाचारी मंत्री आता तुम्ही पालकमंत्री बनवल्यामुळे शिष्टाचार म्हणून प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करतील. शासकीय ध्वजारोहण त्यांच्या हस्ते होईल जिल्हा स्तरावर. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय उत्सव आहेत, जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना म्हणजे मुलांना, तरुणांना प्रेरणा मिळावी की भारताचं स्वातंत्र्य कसं मिळालं, त्याच्यात प्रजासत्ताक कसं साबित केलं, लागू केलं. पण फडणवीस साहेब आज भारतामध्ये प्रजासत्ताक दिन जरी साजरा करत असले तरी नाही, महाराष्ट्रात तर मुळीच नाही. फडणवीस साहेब तुम्ही कितीही काही सांगा, तुम्ही नियुक्त केलेले पालकमंत्री हे भ्रष्टाचारी आहेत असा आमचा अनुभव आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की अशा भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या हातून देशाच्या प्रजासत्ताक दिनाचं ध्वजारोहण करण्यात येऊ नये. तुम्ही सत्तेत आहात, आम्ही जनतेत आहोत, आम्ही लोक आहोत. आम्हाला वाटतं की लोकशाही आमच्यासाठी आहे, पण तुम्ही आता लोक राहिलेले नाहीत, तुम्ही परलोक होऊन गेले आहात. आणि फडणवीस साहेब तुम्हाला लोकशाही मान्य नाही, मोदी साहेबांनाही लोकशाही मान्य नाही असं दिसतं. कारण या मंत्र्यांनी जो जे ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे याची सरकार दरबारी
डॉक्युमेंटरी नोंद आहे. या नोंदींच्या आधारावर अनेक नागरिकांनी आणि आम्ही सुद्धा मुख्यमंत्री, राज्यपाल, स्थानिक पोलीस, SP इथं तक्रार दाखल केल्या. काही तर आम्ही मान्य न केल्यामुळे कोर्टातही दाखल केलेले आहेत. तर अशा चोर मंत्र्यांना तुम्ही ध्वजारोहण करण्यासाठी नियुक्त केलं हे काही चांगलं नाही. फडणवीस साहेब, तुम्ही या लोकांची प्रामाणिक नाहीत, म्हणून आमचा असा कयास आहे की तुम्हाला लोकशाही मान्य नाही. म्हणून मी आता अपील करतो नागरिक बांधवांना की तुमचं पोलीस ऐकून येणार नाहीत. चोरांच्या विरोधात न्यायाधीश खटला चालवत नाही सरकारी चोरांच्या विरोधात, आणि मुख्यमंत्री, राज्यपाल सुद्धा काहीच ऐकून घेत नाही, दखल घेत नाही त्यांच्या सरकारी चोरांच्या विरोधामध्ये. मग आपण काय केलं पाहिजे? फडणवीस साहेब, तुम्ही कोणताही पर्याय आमच्याकडे ठेवलेला नाहीये. शासकीय यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय तरी जर सरकार त्यात फेर करत असतील तर आम्ही लोकांनी काय करावं? प्रजासत्ताक दिन खरंच नसेल तर मग मनवायचा का, हा एक प्रश्न असतो. तुम्ही मला तुम्ही प्रजासत्ताक दिनाचा विरोध करता का? मुळीच नाही. तो प्रजासत्ताक दिन शाबूत राहा, तो पवित्र राहा, तो खरंच आमचे आदर्श राहा, म्हणून आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणून आम्ही चोरांना विरोध करतो. पण तुम्ही चोराच्याच हातून प्रजासत्ताक दिनाचं ध्वजारोहण करता, म्हणजेच तुम्ही चुकीचं करीत आहात. मला असं वाटतं की तुम्ही जनतेची फसवणूक करीत आहात. मी जळगाव जिल्ह्यातला माणूस, आम्ही सुद्धा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधामध्ये कोरोना काळातील भ्रष्टाचाराने पोलिसात तक्रार करायला गेलो असता पोलिसांनी घेतले नाही. त्यावेळेला SP कोणी मुंडे नावाचा माणूस होता, UPSC अधिकारी असतो, या IPS अधिकारी असतो, तो मला असं की त्याने तक्रार घेतली नाही. हे मुंडे त्या मुंडेचेच कोणतरी असावेत, त्याच्या राज्यात कोणतरी असावेत, म्हणून आम्ही जळगाव न्यायालयामध्ये खटला दाखल केला. आता न्यायाधीश असं म्हणतात की मंत्र्यांच्या विरोधात तुम्ही खटला दाखल करतात, आम्ही कसं काय केस चालवायचं? म्हणजे न्यायाधीशांनी सुद्धा हात टेकलेले आहेत. पोलिसांकडे जी अपेक्षा होती ती फेल ठरली, आणि न्यायाधीशाकडून जी काही अपेक्षा होती ती पण फेल ठरली. म्हणून आम्ही तुमच्याकडे मागणी करतो, चला फडणवीस साहेब थोडंफार प्रामाणिक असतील तर आपण त्यांच्याकडे अपील करू की तुम्ही अशा भ्रष्ट पालकमंत्र्याच्या हातून भारताच्या प्रजासत्ताक दिनाचं ध्वजारोहण करू नये. हेच अपील आम्ही फक्त तुम्हालाच नव्हे, माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री बनले तेव्हाही केलं होतं, त्याच्या आधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, त्यांना ते अपील केलं होतं. पण तुम्ही मुख्यमंत्री झालेली माणसं जर समजा तक्रारीची, भ्रष्टाचाराची, चोरीची काहीच दखल घेत नसाल, नक्कीच तुम्ही चोरांचे साथीदार आहात. नक्कीच चोरांचे साथीदार आहात. त्याशिवाय तुम्ही त्या चोरांना वाचवत नाही आणि चोरांना मोठे करतात, हे खूप चुकीचं आहे. कराड, धनंजय मुंडे या लोकांना फडणवीस साहेबांनी किमान 1 महिना तरी संरक्षण देण्याचा प्रयत्न केला, टाळाटाळ केली, पण जनतेने जुमानलं नाही, म्हणून तुम्हाला नाईलाजाने त्यांच्यावर कारवाई करणं भाग पडलं. तुम्ही एवढं तरी मात्र नाईलाजाने का असेना की मान्य केलं आणि त्या दोन्ही मुंडे भाऊ बहिणींना पालकमंत्रीपद दिलं नाही. हा, फडणवीस साहेब इतर मात्र तुम्ही बरोबर एक पाऊल मागे सरकले. अशीच विनंती मी तुम्हाला करतो की जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर जो काही भ्रष्टाचाराचा आरोप आहे, कोर्टात पेंडिंग आहे, तोपर्यंत यांच्या हातून जळगाव कलेक्टर कार्यालयातील जे शासकीय ध्वजारोहण आहे ते करण्यात येऊ नये. काय गरज पडली चोरांकडनं ध्वजारोहण करून येण्याची? काय माझ्या जळगावमध्ये 40 लाख लोकांमध्ये तुम्हाला कोणी प्रामाणिक माणूस सापडतच नाही का? हे प्रशासकीय चूक आहे, हे चूक आहे. त्याचप्रमाणे आता
आमच्या जळगाव जिल्ह्यातील जे काही गुन्हेगारी केंद्र आहे, जसं तिकडे बीडचं आहे तसं गुन्हेगारी केंद्र आमचं आता पाडले झालेलं आहे. आता नुकतंच पाडलेला या पालकमंत्र्याच्या पत्नी आणि मुलांवरनं वाद निर्माण झाला आणि खूप मोठा दंगा झाला आणि त्यात मारहाण तर झालीच, पण 12 ठिकाणी झाली, 5 कार झाल्या. असा प्रकार दस्तूर खुद्द पालकमंत्रीच्या कुटुंबाच्या बाबतीत सुरू झाला, पालकमंत्रीच्या गावात झाला, तर तुम्हाला याचा काही खेद खंत वाटत नाही का? म्हणजे तुम्ही सुद्धा या गुन्हेगारीला समर्थन देत आहात. एवढं माहीत असूनही तुम्ही पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटलांची नियुक्ती केली आहे, हे सर्वस्वी चुकीचं आहे. आता फडणवीस साहेब तुम्ही एक पाऊल चुकीचं टाकत आहात, तर किमान आता हे तरी एक पाऊल मागे टाका की जर पालकमंत्री ज्या ज्या जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप असतील, हाणामारीचे दंगेखोरीचे आरोप असतील, क्रिमिनल असतील, अशांकडनं दोधारण मनाई केली पाहिजे. मी आजच पेपरला वाचलं की तहसीलदाराने जाहीर केलं की जळगाव जिल्ह्याचे शासकीय दोधारण गुलाबराव पाटील करतील. वाईट वाटलं मला. म्हणजे याचा अर्थ की आमचे मुख्यमंत्री, आमचे मंत्री, आमचे पालकमंत्री, आमचे तहसीलदार, आमचे कलेक्टर, आमचे SP, आमचे न्यायाधीश यांनी संगनमताने चोरांचं समर्थन केलेलं आहे आणि आजच्या काळामध्ये ही परिस्थिती भयंकर बिकट झालेली आहे. म्हणून आम्ही फडणवीस साहेबांना विनंती करतोच, राज्यपाल महोदयांना पण विनंती करतोच, पण मला नाही वाटत की ते आमच्या विनंतीची काही थोडीफार दखल घेतील. आणि म्हणून मी नागरिकांना, जनतेला, कॉमन मॅन ज्याला आपण प्रजा म्हणतो, ज्याला आपण लोक म्हणतो, वी कॉमन पीपल, दॅट इज द वोटर्स, सिटीजन्स ऑफ इंडिया, सिटीजन्स ऑफ द जळगाव सिटी, जस्ट लाईक दॅट सिटीजन ऑफ दॅट महाराष्ट्र आहे, या लोकांना अपील करतो की तुम्ही लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये अशा भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या पालकमंत्र्यांच्या हातून दोधाराला विरोध करावा. आपल्याला इतका तरी अधिकार आहे. आम्ही पोलिसात तक्रार करतो म्हणजेच पोलीस भरतात बुद्धिमान असतो किंवा भरतात प्रामाणिक असतो असं काही नाही. आम्ही न्यायालयात तक्रार दाखल करतो, तिथं सुनावणी होते, न्यायाधीश निर्णय देतात, म्हणून न्यायाधीश खूपच बुद्धिमान असतात, प्रामाणिक असतात असंही काही गैरसमज करून घेऊ नये. उगाच ती माणसं काही कारणाने येणे प्रकारे त्या पदावर जाऊन पोहोचली आणि ते पगार घेतात म्हणून ती कामं करतात. ते काही स्वेच्छेने अशी कामं करत नाहीत. म्हणून मला असं वाटतं की जितका एक SP, एक कलेक्टर, एक मंत्री, एक न्यायाधीश, एक राज्यपाल, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती सुद्धा जेवढे देशाचे स्वातंत्र्याचे पाईक आहेत तितकेच आम्ही सुद्धा आहोत. जितकी बुद्धी तुमच्याकडे आहे तितकी बुद्धी प्रत्येक माणसाकडे आहे. फरक हाच की आम्ही या बाजूने आहोत, तुम्ही त्या बाजूने आहात. आम्ही पांडवांच्या बाजूने आहोत, तुम्ही कौरवांच्या बाजूने आहात. हाच फरक आहे, हाच फरक आहे. आणि म्हणून मी नागरिक बांधवांना अपील करतो, महाराष्ट्रातील आम जनतेला, की तुम्ही सुद्धा आपल्या जिल्ह्यातील जर समजा पालकमंत्री असा भ्रष्टाचारी असेल, चोर असेल, गुन्हेगार असेल, हरामखोर असेल, नालायक असेल, बदमाश असेल, तर तुम्ही जाहीर वाच्यता केली पाहिजे असं माझं तुम्हाला अपील आहे. आणि म्हणून 26 जानेवारी जरी आपल्या 3 दिवसावर येऊन ठेपलेला असला तरी मनुष्य प्राणी इतका बुद्धिमान असतो की प्रत्येक मिनिटाला तो खूप चांगल्या प्रकारे विचार करू शकतो. 5 मिनिटापूर्वी घेतलेला निर्णय बदलू शकतो, काल घेतलेला निर्णय आज बदलू शकतो. म्हणून फडणवीस साहेबांनी हा निर्णय बदलला पाहिजे आणि ते बदलत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील नागरिकांनी, सुबुद्ध, प्रबुद्ध आणि जागृत जबाबदार नागरिकांनी भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पालकमंत्र्याच्या हातून दोधारण करून घेण्यास विरोध केला पाहिजे. हा विरोध म्हणजे काय? हा विरोध म्हणजे करमणूक नाही. हा विरोध म्हणजे काय? फडणवीस यांना दोष देणे नाही. हा विरोध म्हणजे काय? ज्या ध्वजाला आम्ही वंदन करतो, जनगण म्हणतो, वंदे मातरम म्हणतो,
त्याची शांत राखली गेली पाहिजे, त्याची शांत राखली गेली पाहिजे. आणि म्हणून ही जनजागृती करणे खूप आवश्यक झालेलं आहे आणि त्याच्यातच हा माझा प्रयत्न आहे. असा प्रत्येक जिल्ह्यातील सुबुद्ध, प्रबुद्ध आणि जागरूक नागरिकांनी आपले लेखन करावे, व्हिडिओ काढून प्रसारित करावे, जेणेकरून मला या लोकशाही मार्गाने जे जे शक्य आहे त्या मार्गाने मी या भ्रष्टाचारांचा, गुन्हेगारांचा विरोध केलाच पाहिजे. तरच तुमची लोकशाही साबूत राहील. ही देवेंद्र फडणवीस यांच्या भरोशाने साबूत राहणार नाही, नरेंद्र मोदी यांच्या भरोशाने साबूत राहणार नाही. याला तुम्हीच सुरक्षित ठेवू शकता नागरिकांनो. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की ही मोहीम तुम्ही चालू ठेवली पाहिजे, असं माझं अपील आहे. आरक्षण बचाव कृती समितीच्या उपोषण मंडपाला आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली भेट. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पदभरती प्रक्रियेत मोठा घोळ झाल्याची बाब परीक्षार्थी यांनी उघडीस आणली. सोबतच 358 पदांसाठी घेण्यात आलेल्या पदभरतीमध्ये बँकेने आरक्षण संपवले. संपूर्ण भरती प्रक्रिया खुले प्रवर्गात घेण्यात आली. आपल्या आर्थिक हितासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने नोकरीमधील आरक्षण संपवले. या विरोधात आरक्षण बचाव कृती समितीने 16 जानेवारी पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आज आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आपल्या मागण्यांचं निवेदन दिले. तत्पूर्वी उपोषण मंडपाला माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भेट देत उपोषणकर्ते मनोज पोतराजे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले की नोकरीचा अधिकार हा सर्वांचा आहे. आरक्षणानुसार हा अधिकार सर्व प्रवर्गांना भेटायला हवा. मात्र देशात पहिल्यांदाच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने आरक्षण संपवण्याचे कृत्य केले आहे. जर उपोषणकर्ते त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला प्रशासन व सहकार विभाग पूर्णतः जबाबदार राहणार. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला महानगराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राहुल पावडेजी व त्यांच्या टीमनी पूर्ण पाठिंबा दिला आहे आणि जी माहिती माझ्यापर्यंत पोहोचवली आहे, मोठ्या पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांचं शोषण होत आहे. आरक्षण हटवण्याचा, संपवण्याचा प्रयत्न या बँकेच्या माध्यमातून होते आहे. अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, एनटी व विशेष करून महिलांवर समांतर 30% आरक्षण मुलींचं आहे, पण इथं त्या पद्धतीने कोणतेही आरक्षण नाही. SC STचं आरक्षण नाकारण्यात आलं. हा या देशामधला हे पहिल्यांदा घडत आहे देशामध्ये आणि जर असं घडलं तर निश्चितपणे ही या देशासाठी चिंतेची बाब आहे. मोठ्या प्रमाणावर परीक्षा केंद्रावर गडबडी झाल्या अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे आणि आज मोर्चा निघालाय, आमरण उपोषण सुरू आहे आणि यामध्ये जर उपोषणकर्त्याचं काही कमी जास्त झालं तर ही सारी जबाबदारी ही प्रशासनाची आणि सहकार विभागाची राहणार.
बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानात चोपडा तालुक्याचा सहभाग। शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियान गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आले होते। या अभियानात राज्य स्तरावर चोपडा बस स्थानक प्रथम क्रमांक मिळवून 50 लाख व विभागात 10 लाखांचे बक्षीस पटकावले होते। या अभियानाला पुन्हा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीपासून सुरू करण्याचे आदेश दिले आहे। यावेळेस बक्षिसाची रक्कम देखील वाढवून 1 कोटी करण्यात आली असल्याने चोपडा आगाराकडून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे। आता परत जसं गतवर्षी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवलं गेलं होतं आणि त्या अभियानात खूप मोठ्या प्रमाणात बक्षिसं वितरित केली गेली होती। मागच्या वर्षी आपल्याला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानात राज्य स्तरावरचं प्रथम क्रमांकाचं 50 लाखाचं आणि प्रादेशिक स्तरावरील प्रथम क्रमांकाचं 10 लाखाचं बक्षीस मिळालं होतं। त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त परिवहन मंत्री माननीय प्रतापजी सरनाईक यांनी नुकतीच घोषणा केलेली की यावर्षी ते अभियान 23 जानेवारीपासून 31 डिसेंबरपर्यंत राबवण्यात येईल आणि या प्रमाणात यावर्षी बक्षिसांची रक्कम जवळजवळ डबल करण्यात आलेली, म्हणजे राज्य स्तरावर अ वर्गात जो प्रथम येईल त्याला जवळजवळ 1 कोटीचं बक्षीस परिवहन महामंडळातर्फे दिले जाणार आहे। आणि त्या अभियानात भाग घेण्यासाठी आम्ही आमचे कर्मचारी सज्ज झालेलो आहोत। आजच आमच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांनी छानशी रांगोळी काढलेली इथं आणि या अभियानाचं आम्ही आमच्या स्तरावर उद्घाटन केलेलं आहे। नुकतंच महिला प्रवाशांकडून आम्ही गणपतीचं ऑप्शन करून घेतलेलं आहे आणि यावर्षी सुद्धा आम्ही बक्षिसास नक्की पात्र ठरू असा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा तसा विश्वास आहे। यासाठी आम्ही यावर्षी वेगळं नियोजन केलेलं आहे। कर्मचाऱ्यांची एक कमिटी स्थापन केलेली, महिलांची एक कमिटी स्थापन केलेली आहे आणि ज्या वेळेस कमिटी सदर अभियानासाठी बस स्थानकात भेट देतील त्यावेळेस नक्कीच आम्ही काहीतरी वेगळं प्रदर्शन त्यांना करणार आहोत, जेणेकरून एकाच ड्रेसमध्ये सर्व आमच्या महिला राहतील, सर्व प्रशासकीय कर्मचारी असतील, त्यानंतर वेगवेगळे बॅचेस बनवणार आहोत आणि जे मागच्या वर्षी करायचं राहिलं ते यावर्षी आम्ही जे काही स्पॉन्सर आहेत त्यांच्या माध्यमातून नक्की करू आणि नक्की बक्षीस मिळू असा ठाम विश्वास आहे। 26 जानेवारी 2025 रोजी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतोय आणि महत्त्वपूर्ण म्हणजे आपण 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय। 75 वर्ष आपण प्रजासत्ताक होऊन झालेली आहे, त्यामुळे हे वर्ष आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून मी सर्व नागरिकांना, नाशिक शहरातील, नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडणारे BBS चॅनलला आणि त्यांच्या सर्व कर्मचारी वृंद जे अतोनात मेहनत करून सर्वसामान्य लोकांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करतात त्या सर्वांनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। असंच काम त्यांनी करत राहावं जेणेकरून सर्वसामान्यांचा आवाज हा आपण बुलंद करू शकतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। शक्तीपीठ महामार्गावर समन्वयाने मार्ग काढता येईल, राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले। नांदेड दौऱ्यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, जलसंपदा संदर्भात काही प्रकल्प आहेत, कामं सुरू आहेत, त्याला चालना मिळावी अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे। मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठीच पावले उचलले आहे, त्याला गती देण्याचं काम करत आहोत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राज्यातील सर्व निवडणुका महायुती म्हणून लढवायच्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे। एकनाथ शिंदे नाराज, यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे हे नाराज नसून ते महायुतीचे ज्येष्ठ नेते आहेत, या फक्त अफवा करत आहेत। शक्तीपीठ महामार्ग विरोधावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाला नांदेड जिल्ह्यासह कोल्हापूर जिल्ह्यात विरोध होतोय, यावर सरकार समन्वयातून मार्ग काढेल। गिरीश भाऊ पालकमंत्री होते नांदेड जिल्ह्याचे,
मला जर ते निवेदन जर मिळालं तर मी निश्चित लक्ष घालेल. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात पक्षाचे वरिष्ठ अशोक चव्हाणांनी नांदेडमध्ये सोहळ्याचा नारा दिला. नाही, असं आहे की कोणी काय मत व्यक्त करतं. माननीय अशोकराव चव्हाण साहेब ज्येष्ठ नेते आहेत, तर त्यांनी आता शेवटी काही भूमिका मांडलेली आहे. अंतिमतः निर्णय राज्य पातळीवर जो होणार आहे आणि शक्यतो मागेच माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की राज्यामध्ये येणाऱ्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या महायुती म्हणून लढवायच्या आहेत. आता प्रत्येक कोणाचं काही वेगळं मत असेल तर मला माहीत नाही. एकनाथ शिंदे या सरकारवरती 26 जानेवारी 2025 रोजी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतोय आणि महत्त्वपूर्ण म्हणजे आपण 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. 75 वर्ष आपण प्रजासत्ताक होऊन झालेली आहे, त्यामुळे हे वर्ष आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी सर्व नागरिकांना, नाशिक शहरातील, नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडणारे BBS चॅनलला आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांविरुद्ध जे अतोनात मेहनत करून सर्वसामान्य लोकांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करतात, त्या सर्वांनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. असंच काम त्यांनी करत राहावं, जेणेकरून सर्वसामान्यांचा आवाज हा आपण बुलंद करू शकतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बेटी बचाव बेटी पढाव योजनेच्या दशकपूर्ती निमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने रॅली संपन्न. महिला व बाल विकास मंत्रालयाच्या बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमास 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महिला व बाल विकास विभाग धुळे तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज सकाळी संतोषी माता चौक येथे स्वाक्षरी मोहीम व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे उपस्थित होते. महिला व बाल विकास मंत्रालयाच्या बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमामुळे लिंगभेद चाचणीस प्रतिबंध, मुलींचे संरक्षण आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान प्राप्त झाले आहे. या उपक्रमास 10 वर्ष पूर्ण होत असल्याने संपूर्ण राज्यात 8 मार्च 2025 पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जानेवारी 2025 रोजी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतोय आणि महत्त्वपूर्ण म्हणजे आपण 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. 75 वर्ष आपण प्रजासत्ताक होऊन झालेली आहे, त्यामुळे हे वर्ष आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी सर्व नागरिकांना, नाशिक शहरातील, नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडणारे BBS चॅनलला आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांविरुद्ध जे अतोनात मेहनत करून सर्वसामान्य लोकांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करतात, त्या सर्वांनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. असंच काम त्यांनी करत राहावं, जेणेकरून सर्वसामान्यांचा आवाज हा आपण बुलंद करू शकतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वैभव गायकवाड याला अटक केली नाही तर जन आंदोलन करणार महेश गायकवाड. पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार प्रकरण. महेश गायकवाड यांचे पोलिसांवर गंभीर आरोप. षडयंत्र घडवणारा भाजप माजी आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड अद्याप फरार. सगळे आरोपी अटक होतात मात्र वैभव गायकवाड अटक होत नाही. CCTV मध्ये दिसतोय मात्र अद्याप फरार. भाजप पदाधिकाऱ्यांना वेगळा न्याय आणि सर्वसामान्यांना वेगळा न्याय. वैभव गायकवाड याला अटक केली नाही तर जन आंदोलन करणार महेश गायकवाड म्हणाले. प्रचंड पोलिसांवरती राजकीय दबाव आहे. गणपत गायकवाड यांना जे हॉस्पिटलला महिन्यातून 1-2 वेळा आणून त्यांना ॲडमिट केलं जातं. इतर आरोपी पण जेलमध्ये आहेत, त्यांना अशी सुविधा मिळत नाही. कुठेतरी राजकीय दबावाखाली हे सगळं चालू आहे आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना आणि सामान्य माणसांना
वेगळा न्याय मिळतो आहे हे पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे. मला जर आता ह्या लवकर जर मला न्याय मिळाला नाही आणि पूर्ण आरोपी पकडलं गेलं नाही, गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड ह्याला जर अटक झाली नाही तर मी जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी करणार आहे. मोठ्या प्रमाणात कल्याणपूर्वेच्या जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी ठामपणे सांगतो. आणि या कोण सांगतोय, कोण विनवणी करतोय, कोण न्याय मागतोय? अरे मला 6 गोळ्या लागलेत, मी आज जिवंत म्हणून मला न्याय मागायची वेळ आली, नाहीतर आत्तापर्यंत आरोपी सोडूनही दिले असते. ही जी परिस्थिती आहे ही फक्त कल्याणपुरती मर्यादित राहिलेली नाही, पूर्ण महाराष्ट्रभर ही परिस्थिती आहे. या परिस्थितीला फक्त न्याय देण्याचं काम जर कोणाचं असेल तर आपली मीडियाच्या माध्यमातून मला न्याय तरी मागता येतो, नाहीतर हे कधीच हा विषय दाबून टाकला असता. आणि या ठिकाणी 26 जानेवारी 2025 रोजी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतोय आणि महत्त्वपूर्ण म्हणजे आपण 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. 75 वर्ष आपण प्रजासत्ताक होऊन झालेली आहे, त्यामुळे हे वर्ष आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी सर्व नागरिकांना, नाशिक शहरातील, नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडणारे BBS चॅनलला आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांविरुद्ध जे अतोनात मेहनत करून सर्वसामान्य लोकांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करतात त्या सर्वांनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. असंच काम त्यांनी करत राहावं जेणेकरून सर्वसामान्यांचा आवाज हा आपण बुलंद करू शकतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाजपाकडून माजी आमदार विलासराव जगताप व तमनगौडा रवी पाटील यांची हकालपट्टी, तर आमदार पडळकरांच्या सांगण्यावरून कारवाई उद्योग तमनगौडा रवी पाटील. विधानसभा निवडणुकीत सांगलीच्या जतचे माजी आमदार विलासराव जगताप आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांची भाजप पक्षातून हकालपट्टी केल्याचं जाहीर केलंय. मात्र यावरून माजी सभापती व भाजपचे नेते तमनगौडा रवी पाटील यांनी प्रश्न उपस्थित करत भाजपला खडेबोल सुनावले आहेत. जत तालुक्यामध्ये भाजपा पक्ष वाढवण्याचा हा बहुमान आहे का, असा सवाल तमनगौडा रवी पाटील यांनी केला आहे. त्यासोबतच भाजप सचिवाकडून करण्यात आलेल्या कारवाईला आपण जुमानत नसल्याचं स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुढील निर्णय कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन होईल, असेही तमनगौडा रवी पाटील यांनी स्पष्ट केलंय. त्याबरोबर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सांगण्यावरून मुख्यमंत्री परदेशात दौऱ्यावर असताना आपल्यावर हा कारवाईचा उद्योग करण्यात आला असल्याचा आरोप देखील तमनगौडा रवी पाटील यांनी केला आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या वतीनं सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी जे पत्र पाठवलेलं आहे, पक्षातून तुमची हकालपट्टी केलेली आहे, निष्कासित केलेलं आहे तुम्हाला आणि विलासराव जगताप यांना, तुमची भूमिका काय असणार? 2004चे विधानसभा निवडणुकीमध्ये आदरणीय विलासराव जगतापांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये पहिलं भाजपचं आमदार निवडून आणलेले सुरेश भाऊ काडेंच्या रूपानं. खरं भारतीय जनता पक्षाची सुरुवात विलासराव जगताप साहेबांनी केली. नंतरच्या काळामध्ये 2019ला यावेळी जगताप साहेबांचा पराभव झाला, त्यावेळी काँग्रेसचं विक्रम सावंत जतमधनं निवडून आले. त्यानंतर 2 वर्षांनी भारतीय जनता पक्षाचं पूर्ण संघटना मोडकळीत आलेलं होतं. बावनकुळे साहेबांनी, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला विधानसभा प्रमुख म्हणून भारतीय जनता पक्ष संघटनेचे कामासाठी मला नेमणूक केली. 3 वर्षामध्ये महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचं संघटनेचं पहिलं वॉर रूम मी उद्घाटन केलं. म्हणजे जतमधनं सुरुवात झाली संघटनेच्या कामाला. आणि सांगली लोकसभा इलेक्शनमध्ये 8 विधानसभा क्षेत्रापैकी सगळ्यात सर्वाधिक मताधिक्य सगळीकडं अपक्ष उमेदवार विशाल पाटलांची लीड होतं. जतमध्ये एकाच ठिकाणी माझा विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मताधिक्य भाजपचे उमेदवार संजय काकांना मिळालेला. ही माझं कामाचं पोच आहे, भारतीय जनता पक्षाचं संघटनेचं पोच आहे. तिसरी बाजू 2024चं विधानसभेत निवडणुकीच्या आधी पक्ष संघटनेचं काम म्हणून
लाडकी बहीण असू दे, राज्याची देशाची प्रत्येक योजना घरोघरी पोचवण्यासाठी कमळ चिन्हाचं मी गळ्यात गमछा घालून जनसंवाद यात्रा केली. 320 किलोमीटर मी जत तालुक्यात पायी फिरलो. पक्षाचं एक रुपये घेतलेले नाही आणि पक्ष संघटनेकडून एवढं संघटना करता येते ते संघटना केलं. प्रत्येक घटकाचा मी सन्मान केलो. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक सगळ्यांचे मी सन्मान करत फिरलो. त्याचीच फायदा भारतीय जनता पक्षाला विधानसभा 2024ला झालेला आहे. आणि या ठिकाणी आमची भूमिका होता, आपल्या माध्यमातून पण आम्ही सांगितलेलं होतं, विलासराव जगताप साहेबांनी आम्ही भारतीय जनता पक्षाचं खूप चांगलं संघटन जत तालुक्यामध्ये आहे. 2024ची निवडणुकीत स्थानिक भूमिपुत्राला जर विधानसभेला आपण संधी दिलं नाही तर आपण बाहेरच्या उमेदवाराला स्वीकारणार नाही. उपरा उमेदवार आम्हाला नको आहे. आम्ही निवडणूक सक्षमपणे जिंकू असं आम्ही पक्षाला, वरिष्ठांना, देवेंद्रजींना, बावनकुळे साहेबांना सांगितलेलं होतं. आणि आपल्याही माध्यमातून आमच्या भूमिका काय होता, भूमिपुत्राला संधी नाही दिलं तर आम्ही भाजपचं काम करणार नाही. ह्या 26 जानेवारी 2025 रोजी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतोय आणि महत्त्वपूर्ण म्हणजे आपण 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. 75 वर्ष आपण प्रजासत्ताक होऊन झालेली आहे. त्यामुळे हे वर्ष आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी सर्व नागरिकांना, नाशिक शहरातील, नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडणारे BBS चॅनलला आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांविरुद्ध जे अतोनात मेहनत करून सर्वसामान्य लोकांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करतात त्या सर्वांनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. असंच काम त्यांनी करत राहावं जेणेकरून सर्वसामान्यांचा आवाज हा आपण बुलंद करू शकतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.